स्वागत करूया त्यांच्याकडे. 11 वर्षापासून सतत त्यांनी आपल्याला जोडून ठेवलेलं आहे आणि भरारी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या सर्व माता बंधू वगैरे मित्रांनो आणि सर्व ज्यांनी इथे स्टॉलमध्ये भाग घेतलेला आहे, सर्व बचत गटाचे आमच्या लाडक्या भगिनी, आज ह्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज दीपक भाऊंनी सांगितलं की काही व्यक्तींचा इथे सन्मान पण होणार आहे. आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब असतील, आदरणीय उगाच काका असतील. आज खरं गुणगौरव सोहळा असताना आपण आज गुणगौरव सोहळा का होतोय याचं मला वाटतं आज मूल्यमापन करून आपण काहीतरी घेऊन जाऊया. कारण समाजासाठी जो काही करतो त्याचाच इथे गुणगौरव सोहळा होतो. कारण आपला भारताचा इतिहास राहिलेला आहे. जो राष्ट्रीय पुरुष समाजासाठी करून गेला तो पूजला गेला, जो स्वतःसाठी जगला तो कधी इतिहासात नावात पण आला नाही. म्हणून आपण एक संदेश घेऊया की आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वजण घेऊया. या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिलं असेल तर 11 वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती. आणि जळगाव शहरात आल्यावर 15 वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, मला क्लासेस करायचे, 2-3 कॉम्प्युटर मिळतील का मला. आणि 15 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो. हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय. म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले. आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असतील बनवण्याच्या, हातकला असतील, मग त्या जेवणाच्या असतील, त्या वेगळ्या अगरबत्ती असेल, एखादे पापड असतील, एखादी कला असेल, डिझाईन असेल, या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ ह्या माध्यमातून मिळू शकते. आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तर महाराष्ट्रात होऊ शकतो. ही संधी त्यांनी करून दिली. खरं भरारी फाउंडेशनचं काम पाहिलं असेल की बहिणाबाई महोत्सवापर्यंतच नाहीये, जे आत्महत्याग्रस्त असतात त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करणं, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला शेतासाठी ट्रॅक्टर असेल, त्याला बियाणं असेल, त्या सर्व लोकांना पुरवण्याचं काम मला वाटतं ते करत असतात. आणि सर्व सन्मान्य व्यासपीठावरती बसलेले प्रमुख अतिथी किंवा बरेच आलेले नाही असं सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहतात. जे मदत करता त्यांना मी खरं धन्यवाद देईन, कारण तुमचंही योगदान याच्या पाठीमागे खूप मोठं